कधी चालू करायची आहे मग तात्या ते मोहीम? झाडे लावा आणि पैसे मिळवा. उद्या ना, आता याच्या परीक्षा उद्या 10वीच्या पोराच्या. आज झाला वाटते त्याचा पहिला पेपर. ना माहित पडते. हिंदीचा पेपर होता वाटते पहिला. हे 3 जण गेलते पाणी वाटायला, यायलेच तर माहित असं. अरे तुम्ही गेलते का 3 जण? काय रोज म्हणे मग मुख्याध्यापक सर? 350 रुपये रोजानं मुख्याध्यापक सरनं पैसे दिले आमच्यापाशी. आणि ते दोघं कुठं आहे म्हणे तुमच्या गावातले? तुम्हाला म्हटलं नव्हतं का मी का जास्त रोज आहे म्हणून? मग 200 रुपये रोजात कोण काम करू राहिलं? म्हणजे 150 रुपये वरचे हे खाऊ राहिले होते. ते बी न काम करता. किती दिमागदार आहे ते. पेपराले किती वाजता आले होते हे? पेपराले आले होते 12:45 हे. सांगा, मास्तर लोक चांगले झापले यायले. अन ते टक्कलकर सर होते, त्यानं तर झोडपे दिले. पहिल्याच पेपराला येऊन तो सोन्या विचारू आला का तारीख काय म्हणे, चांगले झोडपे दिले त्याच्यावाले. आणि म्हणे तात्या, आणि मला म्हणून आला होता तो सोन्यांचे त्या का आमच्या दप्तरात गाईड ठेवली आहे म्हणे. हे प्रश्न पाय म्हणे, याचे उत्तरं पाहून बाथरूम मध्ये ते पेज फाडून बरोबर आम्हाला आणून दे म्हणे तू म्हणे. सांगा, म्हणजे ते माझ्यापासून कॉपी करून घेऊन राहिले होते स्वतःच्या फायद्यासाठी. बरं झालं ते केलं नाही. त्याले कॉप्या करूच नाही द्या लागत, त्याले अभ्यास करूनच पास व्हावं लागत. त्याची जर आपण असं मदत करत राहिलो तर ते 10वी तर पास होऊन जाईन, पण त्याच्यासमोर कसं जाईन? त्याच्यासमोर पासच नाही होईन ना ते. आणि पेपर झाल्यावर त्यानं आम्हाला धवसा दिल्या दोघांना. तुम्ही आम्हाला जर कॉप्या पुरवल्या नाही म्हणे तर तुम्हाला हे पाणी वाटपापासून काढतो म्हणे कामावून. असे म्हणे ते. म्हणजे त्याला कॉप्या करूनच पास व्हायचा आहे, अभ्यास नाही करू राहिले ते रातचे, कॉप्या करू राहिले. बरं थांबा, येऊ द्या फक्त त्याला सांगतो आता. अरे काय सांगता होता त्या तुम्ही? ते नाही सुधरत ना दोघं जण, काय सांगून फायदा त्याले? अरे पण त्याला समजायला पाहिजे ना, हे पाणी वाटायला आहे तिथं याच्यापासून ते कॉप्या पुरवा म्हणून राहिले. म्हणजे किती म्हणा त्याले, जास्त डोक्यावर घ्यायला लागत नाही त्याले. अरे नमस्कार, हो नमस्कार तात्या साहेब. कसा गेला रे पेपर? कसा गेला तुमचा? गेला आता बरा. काय लय कठीण पेपर आलता. एवढा कठीण नव्हता यायला पाहिजे पेपर. भयानक कठीण होता. एवढा कठीण नव्हता पाहिजे. काही शब्दच नव्हते समजू राहिले ते. हिंदीचा पेपर होता आणि उर्दू आला का काय माहित लिहून. काहीच अक्षर ओळखून नव्हते येऊ राहिले. म्हणून आम्ही मग मराठीत पेपर लिहिला. तुम्हाला हिंदीतला पेपर उर्दू झाला होता आणि तुम्ही मराठीत त्याच्या प्रश्नाचे उत्तर लिहिले. वा वा तात्या, हो तात्या, तुम्ही आता काय आहे ते करा बाबा तुमचं हँडल. म्हणजे ह्या वर्षी डामाडोल काम आहे नाही, ह्या वर्षी मग नापासच आहे. काय लेखाय हो, पहिलाच पेपर तुमचा हिंदीचा पेपर सोपा आणि त्याच्यात तुम्ही मराठीत प्रश्नाचे उत्तर लिहून येऊ राहिले. कसं रे बाबा, कसं काय करावं रे तुमचं? फोन कोणाचा येऊ राहिला मला? बोला मुख्याध्यापक सर. अरे तात्या काय राजो, काय तुमच्या गावातले ते 2 पोरं आहे, हिंदीचा पेपर जरा मराठीत उत्तर लिहिले आणि ते बी गाडीतले पाहून कॉप्या करून. सांगा बरं आता, सांगा कॉप्या करते तर बरोबर नाही करत ते. काय करावं, काही समजून नाही राहिलं. हे तर म्हणून राहिले पेपर हिंदीचा होता म्हणे आणि उर्दूत लिहून आला होता म्हणे, म्हणून मराठीत प्रश्नाचे उत्तर लिहिले म्हणे आम्ही. असे म्हणून राहिले. ते तर इथंच आहे ते माझ्या डोळ्यासमोर. असं काहीच नाही आहे. माझ्यापाशीच पेपर आले, मग सगळंच पाहून राहिलो मी. असं काहीच नाही आहे. सब तुम्हाला खोटे बोलू राहिले. हिंदीचा पेपर हिंदीचाच आहे ना. आम्ही का पागल आहे का इथं बसलो आहे? आणि हॅलो, एक महत्वाची गोष्ट म्हटलं, त्या तिघाईले जे आहे ना, सल्ल्या शाहरुख यान म्हणे त्याला उद्यापासून पाण्यावर येऊ नका म्हणा वाटाले. दुसरे मजूर लावले आम्ही, सस्त्या पैसे भेटले आम्हाला. बरं ठीक आहे सर. मग चला येतो तात्या, उशीरले उराला आम्हाला. कसा आहे, अभ्यास करायला लागते. पुढचा विषय जो आहे कठीण आहे, अभ्यास करायला लागते आम्हाला. इंग्लिश आहे. थांबा 5 मिनिटं, नंतर जा. नो टाईम तात्या, नो टाईम. थांबा रे तुम्ही. तुमच्यासाठी एक दुःखाची गोष्ट आहे का उद्यापासून तुम्हाला पाणी वाटपाले सरायनं नाही म्हटलंय. ते माहीतच होतं तात्या आम्हाला आज ना उद्या असं होणार आहे म्हणून. कारण ह्या दोघायला आम्ही कॉप्याने पुरवल्या ना, याच्या मनासारखं नाही वागलो ना आम्ही. त्यामुळे माहीतच होता. जाऊ द्या, सोडा. नाहीतरी आपल्यापेक्षा लहान पोराला तिथं पाणी वाटायला लागे. कोणतं काम होतं ते. बस जाऊ द्या तिकडे. थोडा एक दिवस थांबून जा. हेच काम चालू होऊन जाते ना आपल्याला आता. झाडा लावा, झाडा जगवा. त्याच्यात निघून जाते तुमचे दिवस. पण ह्या दोघायले लक्षात ठेवीन मी. हे ना आमचं चालू काम बंद पाडलं म्हटलं. पाहिजे जास्त उधार नको देत जाऊ त्याला, चटकून नको तू दोघायले. माहित नाही का तुला किती दिवसाबाद पैसे दिले होते ते ना? दिवसाबाद नाही, वर्षाबाद दिले ते ना. मग आणि आता चालूच आहे नवीन उधारी बनवणं. येऊन राहिले इकडूनच येऊ राहिले. आले वाटते पेपर सोडून. काय तीर मारले काय माहित आता. 100 वर्ष आयुष्य जगो तुम्ही दोघे जण. आताच नाव काढलं तुमचंवालं श्याम भाऊनांनी आणि आताच तुम्ही प्रगटले. काय कॅमेरे लावले इथं का नाव घेतल्याबरोबर तुम्ही इथं हजर होता? अरे कायले 100 वर्ष जगायला लावतो मोहनदा. 100 वर्ष का पेपरात देत बसू का इथं? आज तर मोठं पेपर कठीण चालले आम्हाला. डोक्याला त्रास वाढू राहिला. 2 मिनिटं मोबाईल दाखव बरं मोहनदा. रिंक्याला फोन करायचा आहे. बोल मोहनदा, काय म्हणता? अरे मोहनदा नाही, चेत्या बोलू राहिलो मी. आता काय मोहनदाचा मोबाईल घाण ठेवला काय? सिम सुद्धा ठेवी? अरे नाही ना रे, पेपरावून आलो. 10वीचे पेपराने चालू आहे का आमचे. तर मग आता मोबाईल नव्हता आमच्याशी, तर मोहनदाचा मोबाईल घेऊन आलो पांटेल्याहून. काम आहे म्हटलं त्यासोबत अर्जंट. लवकरात लवकर तू मोहनदाच्या पांटेल्याच्या पाशी ये. तिकडेच येऊ राहिलो मी. येऊन राहिलो. लवकरात लवकर ये. मग आम्हाला अभ्यासही करायला लागते. मग पहिले अभ्यास कर, नंतर भेटू. एवढं अर्जंट नसेल तर तू ये लवकर, अर्जंट आहे. जास्ती गोष्टी नको करू. कसा गेला पहिला पेपर? कायचा होता?
अरे काही ढंग आहे का त्याच्यात? हिंदीचा पेपर आणि उर्दूत छापला. सांगा मग आम्ही मराठीत दिले उत्तर त्याच्यावाले. आता समजून राहिले का मला तुम्ही? का मी कधी पेपर्स नाही दिले जिंदगीत आणि मला माहितच नाहीये. तुमच्यापेक्षा कमी शिकलो आहे पण नॉलेज मला चांगलं चांगलं आहे म्हटलं. समजले काय? पागल नका समजू मला. सांगा खरं खरं काय झालं तर. अरे काय विचारतो मोहनदा? त्या देखताच माहिती आम्ही 12:30 वाजता इथून निघालो. हा आणि काय 12:45 ला शाळेत गेलो. मग काय विचारतो तू? त्याच्यातनी रोल नंबर नाही माहित आम्हाला. रूमा पाहण्यात टाइम चालला गेला. असा टाइमला झाला आम्हाला. मग आम्ही गडबडीत काहीच विचार नाही केला आणि डायरेक्ट रपारप लिहिणं चालू केलं. आणि त्याच्यातनी आमचं लक्षही नव्हतं का पेपर कायचा आहे, तारीख माहित नाही. आम्ही मराठीत दिलं त्याच्यात लिहून. असा घोटाळा झाला पुरा. तात्याले म्हणून तुम्हाला नारायण शेला द्यायला लावीन बाबा मी एखाद्या कार्यक्रमात. चांगले 1 नंबर काम केलं तुम्ही. बे भयाळ आहे हो. कमीत कमी कोणता पेपर आहे? कॉप्याही करता तर अशाच करता का भयाळ सारखे? म्हणूनच तुम्ही 3 वर्षापासून निघून नाही राहिले रे. अरे मग मन्या नाही आलता काय पाणी वाटाले? तो तर म्हणे येतो म्हणे. अरे हा म्हणे आता सल्ल्या काका आणि शाहरुख काका यायला आम्ही सांगितलं त्याच्या जाणं होतं शाळेत पाणी वाटायला या बा. आम्हाला जर कॉप्याची गायडाची काही मदत लागली तर हे करा. तर हे काही नाही. हे तर म्हणे आम्हाला नका सांगू म्हणे. आम्ही त्याच्या गोष्टीत पडत नाही म्हणे. सांगा म्हणजे आपण यायला चांगल्या पद्धतीनं काम दिलं का आमच्या कामात पडन म्हणून. आणि आमच्या डोक्यावर बसले होते तिथं. पण कॉप्या तर तुम्ही नेल्या होत्या ना. मग त्याला गायडा मागायची काही गरजच नव्हती आणि कॉप्या पुरव म्हणायची काही गरज नव्हती ना. कॉप्या तर होत्या ना तुमच्यापाशी. मग कशा का तुम्ही हिंदीच्या पेपरात मराठी लिहिलं? सांगतो ना श्याम काका तुम्हाला सगळं सांगतो. आमच्यापाशी कॉप्या जरी मराठीच्या होत्या तरी पण आमच्या बॅगेतनी सगळ्याच विषयाच्या गायडा होत्या. तर सल्ल्या काकाला म्हटलं बाथरूम मध्ये जा, एक गाईड उचला त्याच्यातली, बाथरूम मध्ये जा, प्रश्नपत्रिका देतो लपून तुम्हाला आणि त्याच्यातले जे दिसते ते पेज फाडा आणि आम्हाला बरोबर पाण्याच्या बायनानं तुम्ही द्या. तर नाही म्हणे. असं केलं नाही ना. नाही तर आम्ही ह्या विषयात क्लिअर निघत होतो आणि आम्हाला चेकिंग बी नाही केली एवढी टकलेकर सरनं. सांग बरं मोहन दाई मग चुकीचं नाही आहे काय? नाही काही चुकीचं नाही आहे. मी त्या जागी असतो तर एक बी कॉपी नसती पुरवली. उलट तर तुमचं नाव सांगून दिलं असतं नाही का याच्याची कॉपी आहे म्हणून सापडून दिलं असतं. अबे कायले आता माझ्या डोकं खराब करू राहिले. 3 वर्षापासून तुम्ही नापास होऊ राहिले. हे 4थं वर्ष होईल तुमचा नापासाचं. झालं ह्या विषयात तर तुम्ही नापास झालेच आहे. हा नुसतले काय चिवत्या बनवून राहिले घरच्या आले आम्हाला सगळ्याले. अरे एक डावच्या पास होऊन जा ना 10वी आणि मग शिका नका शिकू. 10वी तर पास हो कमीत कमी तुम्ही लग्नाला निघसाल तर 10वी पास आहे सांगायला तर झालं पाहिजे. ओके सोन्या रिंक्याला घे बरं सायकल घे त्याच्यापाशी. बोल कोणतं काम आहे रे बा सांग लवकर. यानं जरा बिळातून बाहेर आता ये. तिथूनच बोलू राहिला काय कोणतं काम आहे काय आहे त्या फायद्याचं आहे म्हणून सांगू राहिलो. काहीतरी काय पांड खेळाय तो. ते काय होय त्याला बोलावलं ना. सांग कोणता फायद्याचा गेम आहे सांग बा. तू एक मिशनसाठी निवडला गेलाय समजला. ते मिशन तुलेच पुरं करायचं आहे. जर दोस्तांना कट्टर ठेवायचा असेल तर हा पुढे चालून आम्ही बी त्याला एखादं काम काढून देईल. पण तुला आता आमचं काम काढा लागल. सांग ना तर कोणतं काम आहे सांग तर सही. कामाचं बोलणं काय आहे ते. कामाचं बोल. धंदे पाणी डाऊन आहे. कोणतं काम धंदे असेल तर सांग मला. फालतू गोल गोल काय बोलू राहिला माझ्यासोबत. कामाचंच बोलतो ना. ऐक तसंही पहिले कामाचं असं आहे की आता 10वीचे पेपर चालू आहे जिल्हा परिषद शाळेवर. पाणी वाटाले 3-4 जण पाहिजे तर तू 3 जण घेऊन ये. 300 रुपये रोज आहे. सारखं जे आहे ते सांगू राहिलं तुला. यातनी काहीच वरचे पैसे नाही आणि खालचे पैसे नाही आहे. खायचं कामच नाही. 300 रुपये रोज. सारखं 11 वाजतापासून ये 2:30 वाजता काम खतम होऊन जाते. सांग काय म्हणतो येतं काय उद्यापासून? वा वा काऊन नाही. 2 पोरं अधिक बी सोबत घेऊन येतो. पण एक महत्वाचं काम असं आहे सोन्या मोहनदा आणि श्याम काका ऐकू राहिले. हा जरा तिकडे हे म्हटलं त्याला तिकडे सांग. चल उतर खाली ये. इकडे ये. हे सगळ्या जण सांगायची गोष्ट नाही आहे. दिवार ओके बी कान होते म्हणते. इकडे ये तू. आपण गोष्टी ऐकन म्हणून इकडे नेलं त्या दोघांना त्याले. लय चॅप्टर आहे ते. त्याच्या मागं नको लागू मोहन. जाऊ दे. सांग कोणती गोष्ट होत आता. गोष्ट अशी आहे का आम्ही ज्या वर्गातनी पेपर देन तिथं तू एकटाच पाणी वाढजो. कोणाला येऊ देजो नको. आणि जे बी काही अडचण येन हा आम्हाला कॉप्या पुरवायची काही बी तर ते तू आमची पुरी करजो बस. बाकी चालले 300 तुला 400 रुपये रोज. 50 आमच्या इकडून देऊ राहिलो ह्या कामासाठी. काय म्हणतं तू सांग. अरे हो पण मी कशा काय पुरवूच हे तर सांग. तुम्हीच दिमाग द्या मला. मी करायला तयार आहे. जो गिल्लास राहते ना पाण्याचा तर गिल्लासात गिल्लास फसवतो आणि त्या गिल्लासाच्या मनात तू त्या चिठ्ठ्या टाकजो कॉपीच्या. आणि जेवढ्या गायड्या विषयाच्या आहे त्या आमच्या दप्तरात आहे. तू त्या दिमागाने इथून बरोबर प्रश्नपत्रिका नेजो त्याच गिल्लासात फसून गिल्लासात गिल्लास टाकून बरोबर. आणि तू बाथरूम मध्ये जाऊन त्या प्रश्नाचे उत्तर आणून त्याच बरोबर चिठ्ठ्या फाडजो आणि त्या आम्हाला बरोबर पुरवजो तू. बस एवढं काम कर. 1 नंबर दिमाग लावला तुम्ही. सापडत बी नाही कोणाले. मी नाही सापडत आणि तुम्ही नाही सापडत. फक्त एक तुम्हाला आग्रहाची विनंती आहे. माझ्या नाव फसलं नाही पाहिजे. हा नाही तर मग माणसात तुम्ही बरोबर तुमचा दिमाग लावा त्याच्यात. त्याला नावच कायले फसते. गिल्लासात गिल्लास फसून तू गिल्लासात गिल्लास फसला राहिला आणि त्याच्यात चिठ्ठ्या राहिला का त्याला नाव फसत नाही याच्यात. ठीक आहे उद्याच 11 वाजता ना 10:30 वाजताचे तुम्ही. बॅग पाहून घे आपली हेच होय आणि वर्गाच्या बाहेरच राह. हा तेवढं काम तू करून घेजो. कारण कसं आहे आम्हाला असं वाटलं का उद्यापासून आम्हाला जरा जास्त चेक करन कारण आज आमच्या अशी कॉप्या सापडल्या म्हणून.
मग आज कॉप्या सापडल्या तर तुमच्यावर तर काहीच नाही झालं, सोडलं कसं मग तुम्हाला? कॉप्या सापडल्या म्हणजे आमच्यावर डाऊट गेला त्याले का याच्याशी कॉप्या आहे म्हणून, पण त्याला दिसले नाही. पण उद्या आम्हाला चांगलं चेक करन ते, आम्हाला असं वाटते. म्हणून आता आम्ही उद्याची फिल्डिंग त्यासोबत लावलेली आहे. तू ते काम आमचं करू शकतं. उद्यापासून तुम्ही टेन्शनच नका घेऊ, उद्या बरोबर लावा तुम्ही, ठीक आहे? म्हणजे माझ्या सोबतचे आहे त्यालाही सांगतो. चला उद्या भेटू मग आपण. चल येतो रे मग. हा ये जाय. फोन दा उद्या लवकर पांटेला उघडतो, सकाळी जाणं आहे आम्हाला पेपरासाठी. 7 वाजतापासून ना पांटेला चालू राहते. तुमचा 11 वाजता पेपर आहे. तुम्ही किती वाजता चालले सकाळी? आम्ही 10 वाजताच निघतो, होऊन जाते आमचं. चल काल सायकल काढ, चल घराकडे चल, उद्याची तयारी करणं आपल्याला. सेटिंग लावली वाटते उद्याची कॉपीची. हा बरोबर आहे, म्हणूनच तिकडे घेऊन गेलते त्याले. चुपचाप राहणं का आता का पुऱ्या गावाला सांगशील काय? अरे मोहन, मग हे तिघं सल्ल्या शाहरुख यान म्हण्या यायला काढलं वाटते. हा असंच काहीतरी आहे ते. अरे हो राजू, असं आहे ते. त्याच्या जागी यायला ठेवलं कारण त्याला कॉप्याने पुरवल्या म्हणून. बरोबर आहे तुमचं. बदमाश आहे नाही पुट्टे. हा झाले बा बरोबर टायमावर दोघं जण. हा झाले तुम्ही बरोबर टायमावर. बस असेच टायमावर आले तर बरोबर पेपर जाते ना तुमचा. जा अंदर जा लवकर. सायकल इथं ठेवून दे आणि चल. कोणत्या वर्गात आहे रोल नंबर आपला पाहू पहिले. आज काही टेन्शन नाही म्हटलं सोन्या. नाही आता काही चेकिंग आहे करा आणि काही करा. आता बरोबर पेपर जाते आपल्याला. रिंक्या बरोबर करते आता. अरे वर्ग क्रमांक 10 मध्ये तर दिसून नाही राहिलं रे आपलं काही. अबे आपण तर वर्ग क्रमांक 11 मध्ये गेलो रे. चेत्याले का कसं बी आता जाऊ दे ना. रूमच बदलला ना. 10चा 11 झाला. आहे तर सही आपण सोबतच मागं पुढं. जमते ना ताल जमते ना. रिंक्याले सांगून द्या लागन का रूम क्रमांक 11 मध्ये आहे म्हणून. आपण काही सांगायला लागत. होच येते आपल्याला 10 मध्ये नाही तर 11 मध्ये. सगळे इकडे आहे ना त्याच्यावाले शूटर. चल इथं टाइमपास करून काही फायदा नाही आहे. सेटिंग लावणं आपल्याला. चल अंदर चल. सगळ्या जणांचे दप्तर इथं बाहेर काढून ठेवा. हे बघा इथं सगळ्यांनी काढून ठेवलेले आहे. कोणीही दप्तर अंदर आणू नये. फक्त पेपर पॅडच अंदर घेऊन जा आणि पेन पेन्सिल स्केल बस. चेते बॅग काढून ठेवून दे जोर तिथं जायच्या अगोदर. सर सगळ्याला चेक करणार आहे. तुमच्याकडे जर काही चिठ्ठ्या वगैरे असेल कॉप्या असेल तर आताच देऊन द्या. नंतर जर सापडले तर पेपर पण घेऊन घेईन आणि रस्टिकेट करीन. बिंदास करा सर चेक. आहेच नाही तर काय आहे त्याच्यात. तू म्हणजे अभ्यासात हुशार आहे. जा अंदर जा. सर सर्वांना चेक करा. तो हुशार असो काही असो, सर्वांना म्हणजे सर्वांना. बरं झालं आपण आज कॉप्या नाही आणल्या, नाही तर सापडला गेलो असतो. भल्ली बेकार चेकिंग चालू आहे रे. बरं झालं ना, आणायची गरजच नाही आहे ना. रिंक्याच आहे ना आता. आता यानं किती काही चेक केलं आणि धाडाय पडली तर काय फरक पडते. आता रिंक्या बरोबर देते ना आपलं काम करून. अरे नाही आहे सर, अभ्यास झाला आहे. कुठं चेक करता तुम्ही. चल जाय अंदर जाय. सर या दोघांना चांगलं चेक करा. यांच्याकडे काही ना काही राहतेच. या समोर या रे. ते दप्तर बाहेर ठेवा पहिले. काही असन तर आताच बाहेर काढून ठेवा. जर का नंतर सापडले तर मी सारखं घरी हाकलीन. ठेवी टीसी घेऊन आणि रस्टिकेट करीन 5 वर्षासाठी. 5 वर्ष तुम्हाला काहीच नाही करता येईल मग. हा एवढं लक्षात ठेवा. असन तर पहिले बाहेर काढा. काहीच नाही आहे सर आमच्याजवळ, पण तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चेक करून घ्या. असं होऊच नाही शकत ना का तुमच्यापाशी काही भेटत नाही म्हणून. काही ना काही तर असं तुम्ही चिटोरा चाटोरा आणला. तुम्ही वर्षभर शाळेत नाही येत, तुम्ही कोणता अभ्यास करू राहिले. नाही आहे तरी मॅडम तुम्ही चेक करून घ्या एकदा. ये तू ये रे समोर. अरे मॅडम गुदगुल्या उरायला ना. नाही आहे ना माझ्यापाशी. घ्या पाहून घ्या. सरनं चेक केलं तरी तुमची इच्छा आहे तर पाहून घ्या. नाही आहे मॅडम याच्यापाशी. याच्यापाशी बी नाहीये. चला जा अंदर जा. या दोघांवरच सर मला विश्वास नव्हता, कारण हेच दोघं सगळ्यात जास्त कॉफ्या करते त्याच्यामुळे. मॅडम हे आहेच तसे म्हणून चला अंदर. सगळ्यांकडे पेन पेन्सिल स्केल एकदम व्यवस्थित आहे ना. नसेल तर घेऊन या आताच. नंतर मंदात करायचं नाही आणि डिस्टर्ब करायचं नाही कोणाला. जर मला असं कोणी आढळलं तर त्याचा सारखा पेपर घेतला जाईल आणि तरी घरी हाकलला जाईल. याची दक्षता घ्या सगळ्या जणांनी आपापला शांततेत पेपर सोडवा. मला कुठल्या गोष्टीचा त्रास झाला नाही पाहिजे, नाही तर मग मी तुम्हाला त्रास देईन. एवढं लक्षात ठेवा. बिलकुल चुपचाप शांततेत पेपर लिहा. सर्वांना 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा. कोणीही काहीही चुकीचं लिहू नका. मी सांगन तसंच लिहा. म्हणजे मॅडम तुम्ही सांगणार आहे का प्रश्नाची उत्तर. मग तर 1 नंबर काम झालं. मग तर ह्या विषयात तर पास होणारच आहे. मी तुम्हाला प्रश्नाचे उत्तर नाही सांगणार आहे. दिनांकाच्या जागी दिनांक व्यवस्थित लिहा. विषयाच्या जागी विषय बरोबर लिहा. आणि सेंटर कोणता आहे, तुमचा रोल नंबर हे सगळं व्यवस्थित लिहा असं म्हणत आहे. तुम्हाला प्रश्नाचे उत्तर तुम्हाला स्वतःलाच लिहा लागणार आहे. पेपर एकदम स्वच्छ अक्षरात लिहायचा. घाणेरडे अक्षर काढायचे नाही बिलकुल. चला सुरुवात करा पेपराला. आणि कुठले प्रश्न समजले नाही तर बिनधास्त विचारा तुम्ही. काय लिहित आहे रे चेत्या इतक्या वेळचा तू. तू तले काय खालची मान वरता नाही करू राहिला. आणल्या वाटते त्या बरोबर लपून. आणि मला सांगू राहिला कॉप्या नाही आणल्या म्हणून. अरे माझ्या तर डोकं काम नाही करू राहिलं. काही प्रश्न आहे का काय वय हे. हा प्रश्न तर पाय राजा. मला तर काही समजून नाही राहिला काय लिहा विचारलं आणि काही नाही. मी फक्त रेषा मारू राहिलो. अरे काय रेषा मारूनच पूर्ण पेज भरवशील काय. कायच्यावर लिहिशील मग पेपर लिहिणं चालू कर. मॅडम पुरवणी द्या. पेपर झालाय का तुझा पूर्ण लिहून. पुरवण्या लागत आहे तुला.
बघू दे तुझा पेपर किती लिहिला तू तर. पुरवणी लागली तुला. आता 2 मिनिटांनी झाले पेपर चालू होऊन. तुला काय पुरवणी लागली काय? अरे असा कोणता अभ्यास केला त्या का 2 मिनिटातच पुरे पेज भरवले? पुरवणी लागू राहील तुले? अधिक तर पेपरच लिहिला नाही कोण अधिक बरोबर. त्या पूर्ण झालाय का लिहून? तू चुप राहा रे. तू केवळ पेपर पत्रिकेवर स्केलने रेषा मारत आहे आणि पुरवणी मागत आहे. पहिले लिही ते. पुरे प्रश्नाचे उत्तर लिही. ते भरल्यानंतरच पुरवणी मिळेल. तशी मिळणार नाही. सगळ्यांना सांगू इच्छिते का जोपर्यंत पूर्ण पेज भरला जाणार नाही पुरवणी मिळणार नाही. हा? पेपर आणखी लिहिलेला नाही आहे पुरवणी मागत आहे. नुसतं रेषा मारवायला इकडून तिकडून. लिही पटापट पहिले पेपर. ते झाल्याशिवाय पुरवणी नाही भेटन. काय लेका चेत्या, खरंच बाबा खतरनाक माणूस आहे तू. मला वाटलं का त्या पेपर लिहिला 2 मिनिटात पुराच्या पुरा पुरवण्या लागू राहिल्या तुले. सगळे जण विचारात पडले ते पाहून घे. अरे लागणच ना पुरवण्या आपल्याला. हा पुरवण्याने लागन का आता? आमनं येऊ तर दे. रिंक्याले तर येऊ दे. आता पुरवण्याच लागते ना. हा म्हटलं आता टाइम आहे तर पटापट स्केलनं रेषा मारून घेतो. मग एक डाव का पेपर हातात आला का मग नाही ऐकत मी. कधी येते रे चेत्या रिंक्या? सगळ्याचे पेपर लिहिणं चालू झाले ना. भुऱ्या ओय भुऱ्या, अबे दाखव ना बे जरासं. दाखव ना इकडे. आमचा माणूस येपर्यंत दाखव थोडासा पेपर. हा मग नको दाखव ना. अरे जाय रे तिकडे. मी नाही दाखवत. मी सारखं मॅडमले नाव सांगेन आता त्याला. हा चुपचाप आपला पेपर लिही. मी दाखवत नाही. अभ्यास करून यायला काय झालं होतं तुले? शांततेत सगळे जण पेपर लिहा. कोणीही गडबड करू नका. कोणीही बोलू नका. पिंकी ओ पिंकी, दाखव ना थोडंसं. हा दाखव ना म्हटलं. थोडंसं तर दाखव. काय रे तुझं? हा? काय बडबड करू राहिला तिच्यासोबत? आणि तुझं काय बोलत आहे त्याच्यासोबत? चुपचाप पेपर लिहा शांततेत. मॅडम तो म्हणत आहे पेपर दाखव म्हणून. अरे तुला अभ्यास करता नाही आला काय? येले त्याले म्हणत आहे तू पेपर दाखव. अजिबात कोणी कोणाला पेपर नाही दाखवायचा. असं जर कोणी मला आढळलं तर दोघांचा पेपर हिसकून घेईन. मॅडम याला पण सांगून द्या. आम्हाला म्हणत आहे पेपर दाखव म्हणून. कोणीही कोणाला पेपर दाखवणार नाही तर दोघांचे पेपर हिसकले जाईल. शांततेत आपापला पेपर लिहा. आणि का रे तुमच्या दोघांले बी काय होते अभ्यास करायला? अभ्यास करायला एवढा मोठा टाइम होता ना. वर्षभर शाळेत तर येत नाही. आता याले त्याला त्रास देऊ राहिले का तुम्ही? चुपचाप लिहा आपापला पेपर. मॅडम हा प्रश्न नाही समजत आहे मला. अरे हे ट्रू आणि फॉल्स आहे. चूक किंवा बरोबर. त्याला ट्रू आणि फॉल्स म्हणतात. ते आहे. बाकी समजाजोगतं काहीच नाही त्यामध्ये. कोणाला काही अडचण असली बिंदास विचारा. प्रश्नाविषयी उत्तर विचारायचे नाही बिलकुल. बाकी आपापला पेपर लिहा. पॅसेज आहे. पॅसेज मधले शोधून तुम्हाला उत्तर लिहिणं आहे. मॅडम ताण लागली. पाणीवाल्याला बोलवा तुम्ही. हो मॅडम लय वेळची ताण लागली. पाणीवाल्याला बोलवा तुम्ही. ठीक आहे बोलावते. तुम्ही पेपर चालू राहू द्या लिहिणं. वेळ तुमच्यापाशी खूपच कमी आहे. कधी येते कधी रे हा रिंक्या? का पेपर झाल्यावर येते काय? किती वेळ झाला आता? पाणी देऊ तुम्हाला दादा? अरे हसू नको ना चेत्या सोनिया. हसून काल राहिले. मॅडमले शक जाईन बरं. हसू नका. चुपचाप हा गिल्लास उचला. घे रे सोनिया हा गिल्लास उचल लवकर. डबल गिल्लास आहे. दोघं जण लक्ष ठेवा. तो गिल्लास फसवला आहे. त्याच्यात नाही तुमच्यावाल्या कॉप्या. काढा आणि चालू करा लिहिणं. मी येतो तिथपर्यंत तिकडून. काढून घ्या त्याच्यातल्या. हा बोला इकडे. पाणी देऊ का? हा दादा पाणी देऊ? पाणी देऊ का दादा? काय दादा किती वेळची ताण लागली? आता येऊ राहिले तुम्ही पाण्याले. द्या पाणी द्या. दादा आणखी देऊ पाणी? हा तू आता पाणीच घेऊन ये. जाय हे पाण्याचेच कामं करतो. तोपर्यंत आमच्या इकडे पेपर बरोबर जाय. पाणी आणणं बंद केलं का आमचे पेपर थांबन. लवकर जाय. पाणी देऊ का दादा आणखी? नाही जाय आता तू. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आण पटापट. हे लिहून चालू झाले आमचे. धीर धरणं थोडासा आणतो ना. जमलं लेका चेत्या. आपलं काम जमलं. पटापट पेपर लिहून होऊ राहिला. सगळ्याच्या पहिले आपलाच होते. फक्त आता रिंक्यानं लवकर कॉफी आणून द्या. तू इथं लक्ष ठेव. कोणी आला तर मला आवाज देजो. मी येतो आता जराशा चिठ्ठ्या फाडून. लक्ष ठेवजो रे बाबा. कोणीच नाही आहे. कोणी येत नाही. कोण येऊ राहिला इथं? भेटते रे बाया प्रश्नाचे उत्तर. काही दिसून नाही राहिले याच्यातनी. सापडले रे बा सापडले. रिंक्या चल रे. कोणीतरी आलं वाटते. अरे बापरे मास्तरच आला होता. वाचलो नाही तर गेलो होतो आता. चल रे लवकर. येऊ राहिलो रे. शांततेत लिहा रे पेपर. गडबड नका करू. दोघा जण सांगणार तुम्ही गडबड करू राहिले तवाचे. आता हाकलून देईन पेपर घेऊन. पाणी. अरे इकडे आण रे पाणी. ताण लागली राजा. काय इकडे पाणी नाही आणू राहिला. ज्याला गरज नाही त्याला पाणी बाजू राहिला. इकडे आण मॅडम. इकडे आणायला लावा त्याला पाणी. आता तर 2 मिनिट अगोदर तुम्ही पाणी पिले रे. अधिक ताण लागली का तुम्हाला? जा त्या दोघांपाशी पाणी घेऊन जा. आता पिऊन घ्या पाणी जेवढं पाहिजे तेवढं. बाकीचे एवढे पाणी पिऊ राहिले जेवढे तुम्ही पाणी पिऊ राहिले. मॅडम ताण लागू राहिली म्हणून पिऊ राहिलो ना. अरे हा काय वेळ होय का त्याला पाणी आणायचा? इथं पेपर थांबले होते ना. अरे लवकर आणत जाईन राजा पाणी. सगळं सांगाच लागन का तुले? त्या दप्तरातून गाईड काढली. बाथरूम मध्ये गेलो. पेज फाडले प्रश्नाचे उत्तर पाहून. आणि नंतर मग गिल्लासात फसून आणले. वेळ नाही लागत काय? बरं झालं. नाही तर तिकून सर बी आले होते. सापडलो असतं गेलो असतं मग. आरामानं करत जा रे बाबा. आरामानं करत जाय. चेत्या लवकर कॉपी काढ त्याच्यातली. देऊन दे गिल्लासात यायले. ते बा मॅडम येऊ राहिली जवळ. जाय लवकर जा इथून. मॅडम येऊ राहिली इथं. तुझं काय चालू आहे? ह्या दोघांनाच ताण लागते. ह्या दोघांनाच तू पाणी पाजतो सगळ्या याच्यात आणि चालला जातो. काय चालू काय तुझं? मॅडम त्या दोघांनाच ताण लागत आहे. आणि ते म्हणते थंड पाणी दे म्हणून. अरे नाहीतर काय तो काय गरम पाणी आणत आहे का तुमच्यासाठी?
जाऊ द्या ना मॅडम, आता जाऊ द्या, पेलो आम्ही थंड पाणी. आता इकडे बिलकुल पाणी वाटायला यायचं नाही तू. दुसऱ्याला कोणाला पाठव, तू नाही यायचं, बिलकुल नाही यायचं. चुपचाप शांततेत पेपर लिहा. त्याच्यासोबत बोलू राहिले नाही पाणीवाल्यासोबत. आखरीचे फक्त 5 मिनिटं राहिलेले आहे तुमच्याकडे. पटापट पेपर लिहा. सोन्या, माया झाला पुरा पेपर लिहून. त्या झाला का रे? बस 2-3 ओळीच लिहायच्या राहिल्या. हा मॅडम, पेपर झाला लिहून, हे घ्या. हा मॅडम, माझा बी झाला, हे घ्या. आज तर सर्वात पहिले तुमचा पेपर झाला. अभ्यास चांगला केला होता वाटतं तुम्ही इंग्लिशचा. हो मॅडम, अभ्यास केला म्हणून तर लवकर झाला, हे घ्या पेपर घ्या. आखरीचे 2 मिनिटं राहिलेले आहे फक्त. आज गेला लेका रिंक्याच्यानं चांगला पेपर आपला आला, हा, आणि टायमाच्या अगोदर बी. नाही तर बस रिंक्यानं आपलं काम दिलेलं का करून. चल पहिले, आता भूक लागली, पहिले खिचडी खाले. चल आता ते प्लेट मध्ये नको घेऊ रे बा, प्लेट धुवायची आहे ते जीवावर. मग खिचडी खाल्ल्यावर हे याच्यावरच घे, पॅडवर, आपल्या पेपर पॅडवर. हा, त्याच्यावरच घ्याले पुरते. इथं प्लेट धुवा आणि घास धुवा. चल. अरे अरे, या इकडे खिचडी खाली या. अरे काय याच्यावर देऊ का खिचडी? दे ना याच्यावरच, याच्यावर खायची मजा आलं काय? द्या याच्यावरच. अधिक प्लेट धुवा आणि हे धुवा, द्या याच्यावर द्या. तिकडे बसावा, अलग सल्लग इकडे बसू नका तुम्ही. मास्तर लोक घुमू राहिले, मला झापून अधिक धरून. चांगल्या कॉप्या चालल्या आज नाही? पटकनच झाला ना पेपर 10 मिनिटं अगोदर. कॉप्या खायच्या रे बाबा, अभ्यास होई ना. कॉप्या होय काय? अभ्यास केला ना त्याच्यानं झालं लवकर. कॉप्या कुठे करू दिल्या मॅडम ना? पहिलेच तर चेक केलं. हा मस्त रे. मला शिकू राहिले का? माझं लक्ष होतं म्हटलं. एक डोळ्या इकडे आणि एक डोळ्या तिकडे होता. गिल्लासात मंदात नाही कॉप्या आणून दे तुम्हाला. नाही गिल्लासात गिल्लास फिट करून म्हणूनच तर दादा वेळा तुम्हाला ताना लागे तिच्या. बरोबर आहे, मस्त चालल्या ना कॉप्या. आज जमून गेलं. आता उद्याचं पाहिजे बा. काही लावता का रे? असाच म्हणशील काय? त्यानं काय कॉपी थोडी दिल्या आणून, पाणी दिलं आणून. काही लवराला आपलीच. चल रे सोन्या. चांगल्या म्हटलं त्या पाणीवाल्यानं यायले कॉप्या पुरवल्या म्हणून याचे पेपर गेले बरोबर. नाही तर याचे अभ्यास तरी होता काय? अरे माहित आहे आम्हाला सगळंच पाहिलं ना आम्ही डोळ्यानं. आज माहित पडते ना किती चांगला गेला त्याचा पेपर. तर काल काढलं तुम्हाला कामावून आणि त्या रिंक्याला ठेवलं आहे ना रे मोहन? हा, तर रिंकेले म्हणे ना पाणी वाटायला ये म्हणून. आणि तो मी गोष्टी ऐकून आलो होतो मी शांभाऊ. तर तिकडे नेलं त्यानं आणि तिकडे बोलला काय व्हायचं. कॉप्या करायच्या बाऱ्यातच बोलला, एवढं मला माहित आहे. आम्ही पुरवल्या नाही त्याला कॉप्या म्हणून. नाही तर मग आम्ही असतो तिथं. आम्ही कायले पुरवू त्याला कॉप्या? म्हणजे त्याच्या कॉप्याच्या चक्करमध्ये जर सापडलो तर किती मोठी बेइज्जती होईल आमची. आणि आमच्यासोबत तात्याची बी मग सगळ्याची. कोणासोबत राहते तर तात्यासोबत राहते. तात्यानं सांगितलं असं ह्या दोघायले पास व्हासाठी. नाही का तात्या? हा, ते तर होतच मग. येऊ राहिले. एक नंबर पेपर गेला तात्या. 10 मिनिटं अगोदरच पुरा पेपर लिहून ओके झालं म्हटलं काम आमचं. आणि ते बी काय साधा सुध्या विषयाचा नव्हता, इंग्लिश विषयाचा. अरे तर कॉप्याच तशा चालल्या असेल ना. पुरवणीवाला रिंक्या होता ना, बरोबर आहे ना? त्यानं बरोबर पुरवल्या ना तुम्हाला कॉप्या, म्हणून तर तुमचे पेपर 10 मिनिटं अगोदरच सुटले. कोण सांगितलं तुम्हाला रिंक्यानं आम्हाला कॉप्या पुरवल्या म्हणून? रिंक्याला तर फक्त आम्ही पाणी वाटायला सांगितलं. हे मोहनदाचंच काम होईल सांगायचं, नाही तर कोणाचं होतं? मोहनदाच ऐकू राहिला होता ना. जमलं ना तुमचं कॉप्याचं? मग बरोबर आहे ना. आम्हाला काढून टाकलं. त्याला 300 रुपये रोज आणि आम्हाला 200 रुपये रोज म्हणून राहिले होते. तुम्ही तिघांना जर ऐकलं असतं आमचं वालं तर आज तुम्ही असते तिथं कामाले. काय आहे, सोपंच होतं. गिल्लासाच्या मंदात नी बरोबर कॉपी टाकून गिल्लासात गिल्लास फसवायचा होता. मग आम्ही करत होतो. काय आहे ते तेवढं काम लय झालं तुमच्या ज्यानं. नाही चला येतो, उद्याचा पेपर आहे आमचा. मग झाले खतम आमचे पेपर. नाही सुधरत तात्या, ते नाही सुधरत. काही कामाची गोष्ट नाही आहे. काय माहित आता कॉप्या करून पास होते का काय होते तर काय माहित. अरे पास कसे होईल? ते पहिल्याच पेपरात नापास झालं ना. हिंदीच्या पेपरात मराठीत उत्तर लिहून येऊ राहिले ते. हा, काय होणार आहे ते? पास झाले इथंच पहिल्याच पेपरात नापास झाले ते. बाकीचे पेपर काढले बी तरी हे तर बाकीचे विषय काढाच लागेल ना मागचे. आज आखरीचा पेपर आहे रिंक्या. अरे बापरे, कायच्या गोष्टी चालू आहे याच्यावाल्या. ऐका लागेल चुपचाप. आज रिंक्या काही करतो, आज बरोबर ताकद ना कॉप्या पुरवतो. आज आहे गणिताचा पेपर. हा, मग तर बाकी विषयात निघालो आम्ही. झालं मग बस हा विषय निघाला पाहिजे आमचा वाला. हिंदी विषयातनी नापास झालो आम्ही पहिल्या याच्यात. आमच्या गलतीच्यानं ते तर करतो आम्ही बरोबर. पण बस आज तू ताकद लाव. झाले मग पेपर खतम आमचे. तुम्ही काही लोड नका घेऊ ना. आतावरी पुरवल्यान मग हे काय आहे? हे कोणती मोठी गोष्ट आहे? टेन्शन नका घेऊ तुम्ही. रूम नंबर 13 मध्ये येतो. 13 मध्ये आहे आज आम्ही. बस काही लोड नका घेऊ आता तुम्ही. आज तर गेले रे तुम्ही. आज तुमच्या जर पेपर सोडू देईन मी तर नावाचा टक्कल कर सर नाही आता. कधी येते रे रिंक्या? कधी येते काय समजून ना राजा. 15 मिनिटं झाले पेपर चालू होऊन. सगळे जण पेपर लिहायला बसले. आपलं काहीच नाही आहे ना. रेषास मारणं चालू आहे ना आधी. बिलकुल चुपचाप पेपर लिहा, शांत राहा. हा सर, ताण लागली, पाणीवाल्याला बोलावा. येऊ राहिला. ताण लागणारच आहे तुम्हाला आता. बरोबर आहे, येऊ राहिला तो. सर काऊन असे बोलू राहिले रे सोन्या? जाऊ दे ना, काही टेन्शन नको घेऊ. या सरचा काही लोड नको घेऊ. काहीच नाही करत सर. त्या दोघायले ते पाणी पास. त्या दोघायले लय ताणीजले ते. आताच पेपरहून 10 मिनिटं झाले, ताणे लागले त्याला. पाणी पास. का रे रिंक्या कुठे गेला? अबे रिंक्या पाहिजे होता ना इकडे. रिंक्याला म्हटलं होतं ना इकडे येतो म्हणून. अरे रिंक्या झाला होता इकडे. सरांना त्याला वापस पाठवलं आणि मला पाठवलं. टेन्शन नका घेऊ. ह्या गिल्लासात तुमचं वाला सामान आहे.
चुपचाप काढून घे जा. हे घ्या. एक नंबर काम केलं रे रिंक्यानं. रिंक्यानं लय डोकं लावलं. दादा पाणी देऊ? नाही 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 पाणी नाही पाहिजे. हे गिल्लास घेऊन जातो इच्छे. पाणी देऊ? पाणी इकडे पाणी. जा तिकडे जा बाहेर. कोणीच नाही पेत तिकडे पाणी. फक्त या दोघायलाच ताना लागते. जा तुम्ही. सर काऊन नाही चालले रे बा तिकडे? सर इथं छातीवर उभे आहे का आमच्यावाले? काही अडचण असली तर बिंदास विचारायचं. काही प्रश्न समजला नाही तर मी समजावून सांगतो तुम्हाला. सगळ्यांनी आपापला पेपर लिहा. शांततेत पेपर लिहा. मी इथंच आहे. आता माहीतच पडते कसे पेपर लिहिते तर हे. कॉप्या चालल्या त्याच्या आतापर्यंत नाही. आणि वाल्यानं कॉप्या आणून दिल्या. काय लिहून करायला हे इतक्या वेळचे? काहीच तर नाही येत यायले. अबे पेपर कधी लिहिणं चालू करसान तुम्ही? तवाचे का रेषाच मारवायले का तुम्ही स्केल पट्टी ना? हा मला वाटलं का तुम्ही पेपर लिहू राहिले. अरे तुम्ही जासान सर तवाच लिहा ना पेपर. हे समजून नाही राहिलं. टक्कलकर सर 2 मिनिटं इकडे या. आलो प्रताप सर थांबा. हे सोन्या लवकर लवकर लिहू. आज मला वाटते आपल्या दोघांवर लक्ष ठेवू नये टक्कलकर सर. कारण पहिल्या पेपराले कसं आपल्यापाशी कॉप्या होत्या ना म्हणून. कळले काय? आत्ता गेले न ते बोलावलं म्हणून घे लवकर लवकर लिहू. जेवढं लिहिणं होते तेवढं. अरे लिहून लिहून किती लिहिणार आहे? बातच येते न ते. हे पाय युराले. आता मी तिकडे गेलो होतो तर तुमचे पेन रपरप चालू राहिले होते. काय काय का तुमच्याशी? दाखवा लवकर. चिटोरे लवकर दाखवा. अरे काहीच नाही सर आमच्यापाशी. जेवढं आठवलं तेवढं लिहिलं. तुम्ही असल्यावर कसं आम्हाला थरथर वाटते आमचा म्हणून होय. तुम्ही गेले तिकडे तर लिहिलं आम्हाला आठवलं तेवढं. बाकीचे कसे काय लिहू राहिले? तुम्ही कसे काय भिवू राहिले मला? हा चिट्या बनवायला का? लवकर लवकर जे चिटोरे असन लवकर द्या. मी जर चेक करायला भिडलो तर मग घरी हाकलीन तुम्हाला सापडले तर. लवकर द्या. असन तर द्या लवकर. नाही आहे ना सर. एकही नाही आहे ना चिटोरा. नाही आहे ना? चला लिहा. पेपर लिहा. मी इथंच थांबतो आता पेपर पर्यंत. समजून नाही राहिलं काय लिहा तो पेपरात. सरही तिकडे चालले नाही. इथं छातीवर उभे आहे. कॉप्या आहे 2-3. प्रश्नाचे उत्तरे सापडले आहे. 2 मिनिटं तिकडे गेलो तर लिहितो मी. काय काय बडबड काय करू राहिला तू? हा तू काय बडबड करू राहिला? आठवून राहिलो सर. आठवून राहिलो. अभ्यास केला ना तर ते आठवून राहिलो. गणिताचा पेपर आहे ना तर हिशोब नाही मारा लागत काय? लिहा. मी इथं जाईन तुमच्या पाठीमागं. लिहा आता काय लिहिता तर. फक्त तुमच्या अशी कॉपी सापडू द्या मला. बस झाला. तुमचा खेळच खतम करतो मी. फक्त 10 मिनिटं राहिले आता पेपर सुटाले. 10 मिनिटं. हा तुमच्या दोघांचा काहीच नाही आहे म्हटलं. अभ्यासच नाही तुमच्या दोघांचा. अभ्यास केलाय ना सर. पण ज्याचा अभ्यास केला ते प्रश्नच नाही आले ना. भलकोणतेच प्रश्न आले ना. मग काय करा? बिलकुल नाटक नाही चालन. अभ्यास केला नाही आहे. कॉप्या आहे तुमच्यापाशी. मी पाहूनच राहिलो ना. जसा 2 मिनिटं तिकडे गेलतो रपा लिहिणं चालू केलं तुम्ही. नाटक करू राहिले काय? चला आणा इकडे पेपर आणा. झाला टाइम खतम झाला. अरे आज नाही गेला तुमचा पेपर बरोबर. बाकी दिवस कसा गेला? कॉप्या आणता नाही? त्या पाणीवाल्याला कॉपी आणायला होता गिल्लासात छापून. तो आहे म्हटलं मुख्याध्यापक सरपाशी. हा त्याचा पिशार काढणं चालू आहे. सर हा पेपर चांगला जाऊ द्या लागत होता. तुम्ही चुकीचं केलं सर. तुम्ही चुप बिलकुल चुप. अभ्यास नाही करतायत का तुम्हाला? बाकीचे कसे अभ्यास करून येते? हा रेग्युलर शाळेत येते रोज. तुम्हाला काय होते रोज आले शाळेत? टक्कलकर सरांना लक्ष दिलं. हा नाही तर तू तर आमच्या नोकऱ्या झाडत होता. जर धार पडली असती इथं बोर्डाची तर आमच्या नोकऱ्या गेल्या असत्या. माझ्या एवढंही डोक्याने चाललं काही 300 रुपये रोजानं माणसं सांगू राहिले तर मा मनाचे घ्या म्हणून. जाऊ दे ना सर. झालं तर झालं आता. जाऊ द्या. अरे आमच्या नोकऱ्या गेल्या असत्या तर मग कसं करत होतो आम्ही? एवढ्या मोठ्या गाड्या आणि तू चिट्ट्या आणि कॉप्या त्या जवळ राहून उडाला आणि वाटू राहिला त्या दोघायले. जेव काय तुला आता पोलीस ठाण्यात जेव काय सांगू का त्याला सगळे कारनामे? जाऊ दे ना सर. विषय मिटून टाका ना इथं. जाऊ द्या आता. कुठं पैरू आला? थांब रे. आज नाही गेला रे मग तुमचा पेपर. लवकर अभ्यास केला तुम्ही? होय लवकर साईडले होय. भुऱ्या नाही तर उडूनच टाकीन आता सायकल ना तुले. आज कसा जाईन पेपर चांगला? हा माणूसच सापडला त्याचा पाणीवाला. टक्कलकर सरनं लक्ष दिलं आणि बरोबर दिले पकडून दिलं. मुख्याध्यापक सरच्या ताब्यात होता तो आतापर्यंत सुटला. हा असे हो ना. आम्ही अभ्यास करू राहिलो. हे कॉप्या करून मस्त 10 मिनिटं अगोदर पेपर पुरा देऊ राहिले.